मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया। माझ्यासाठी आहे. नाही नाही माझ्यासाठी. नाही नाही माझ्यासाठी, माझ्यासाठी, माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी ना. તારી રોજની ઝીકઝીક છે. અરે થેલી લઈ લેતો તો દુકાનદાર કેટલી કિટકિટ કરે છે. અરે પણ મને શું કામ કહો છો? તમે બી તો ઉપર જઈને લઈ શકો છો. પણ આ કામ કઈ મારું છે એની સાથે આ બધું. આ બધું કામ મારું જ છે. गुड मॉर्निंग हसमुख भाई. गुड मॉर्निंग भाभी. गुड मॉर्निंग. हाँ गुड मॉर्निंग बेबी. कसा काय काय मतलब सकाळी सकाळी कहाँ घूम के आई. शॉपिंगला गेले होते. शॉपिंग ते पण आता. चुप चुप रह. हाँ बेबी किस चीज की शॉपिंग करके आई. हाँ हसमुख भाई हो असं काय करता. I'm just kidding. आता ह्या कपड्यामध्ये कुठे जाणार मी. वॉकला गेले होते. हाँ ये बात तो सही है पर एक बात बताऊं है? ये कपड़े तुझ पे बहुत सूट हो रहे हैं. एकदम ब्यूटीफुल. हाँ क्या कहते हैं उसको. ग्रेसफुल. ग्रेसफुल. हाँ हसमुख भाई एवढी थोडी सुंदर दिसते मी. नहीं बिल्कुल नहीं. हाँ ચાલો હવે. એ ચૂપ. આપણી ટેનન્ટ છે ને તેની કાળજી લેવી પડે કે નહીં. ચૂપ. अच्छा आटला वर्षમાં माझी खबर तर तुम्ही कधी घेतली नाही. हे अचानक काय झाले तुम्हाला. हे अरे तेरी काळजी लेने से मुझे भाड़ा मिलेगा क्या. नहीं ना. चुप एकदम चुप. हसमुख भाई नका ना चिडू. मी छेड़ना. नहीं बेबी ये तो हम दोनों का प्यार है. चलता है हम दोनों के बीच में हमेशा. हाँ बाकी रात तो ठीक रही ना. हाँ नींद बराबर आई ना व्यवस्थित. हाँ मच्छर ने तो काटा नहीं ना. हाँ तो क्या है तुम्हें देखकर मच्छर का भी मूड हो जाता है काटने को. मच्छरची काय एवढी हिम्मत. मीच खाऊन टाकले सगळे मच्छर. क्या मच्छर अहो मस्करी केली हसमुख बाई. तुम्ही पण ना मस्करी नाही कळत तुम्हाला. अहो मस्त झोप लागली म्हणून तर गेले ना वॉकला सकाळी. हाँ यस फिटनेस फर्स्ट है. तुम्हारा फिगर देख के मतलब तुम्हें देख के पता चल जाता कि तुम खुद की कितनी काळजी लेती हो. हसमुख बाई तुम्ही पण तुमच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. हा अहो या वयात काही होऊ शकतं. हा आता तुमचं वय तसं काही फार नाहीये. आय नो दॅट. पण तरी हसमुख बाई मी काय म्हणते उद्यापासून तुम्ही काय येत नाही माझ्या बरोबर वॉकला. हा ए बेबी तूने तो मेरे मुंह की बात छीन ली. मैं तुझे पूछने ही वाला था कि हम दोनों साथ में वक्त पे चले. हाथ में हाथ डाल के ऐसे. सो काय बोलताय तुम्ही. अरे पागल उसका हाथ मेरा खुद का हाथ. कुछ भी सोचती है पागल. મને છે ને ગાંડી કહેવાની નહીં. तो क्या बोलूं मैं क्या बोलूं. कुछ भी बकबक करती रहती है तू. એમ अजून पण तुम्हाला हीच बकबक ऐकायची आहे. समजले ने. चालो હવે. ना तू जा मैं नहीं आने वाला. नाही आऊ म्हणजे चालो. कहूं नहीं आऊ. तू जाने एकली जा तू. अरे नहीं तुम्ही चला. अरे जाने तू जा. अरे अरे मुझे ये बेबी से हेल्थ टिप्स लेनी है. जा तू. लो हाँ हेल्थ टिप्स लो वॉक पर जाओ બધું જ કરો. जाना है तू. डोंट वरी बेबी चलता रहता हम दोनों के बीच में. तेच तर हसमुख बाई मला हीच भांडणं नाही हो आवडत.
म्हणूनच मी लग्न नाही केलं इतके दिवस. सच्ची नाही केला? बहुत अच्छा किया तूने. हाँ हा म्हणजे तसा कोणी मला आतापर्यंत आवडलाच नाही. हाँ म्हणजे तुमच्यासारखा स्मार्ट डॅशिंग जर कोणी मिळाला असता तर. माय स्वीट बेबी, तूने इतनी सी देरी कर दी. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय नाही नाहीतर बेबी एक काम करते, ऊपर चलते रूम में. चलो चलो चलो. अरे चला. हा हा चलो चलो. चला. हसमुख, किती लाडात येशील रे. पण तुझा काय दोष म्हणा, ही मधू आहेस तशी. प्रत्येक वस्तू डोळ्यात तेल घालून चेक करतो. मला संशय येतो या नक्की मधूच आहेत. तशी दुसऱ्याची बॅग उघडायची बरं नाही वाटत आहे, मनाला पटत नाही. पण काय करणार, इतकं सगळ्यांवर संकट आलेलं असताना काय बरं आणि चूकचा विचार करायचा. देवा मला माफ कर रे बाबा. सगळे नवीन कपडे आणि यांच्याकडे जुने कपडेच नाही आहेत. असं कसं होईल? एकही वापरलेला कपडा नाही. म्हणजे मला जी शंका वाटते ती खरी असणार. या मधूच असतील. पण त्यांच्या नेहमीच्या अवतारात आल्या तर इथे मी त्यांना पटकन ओळखेन. त्यामुळे त्या इथे येताना सगळे नवीन कपडे घेऊन आलेत. अरे बेबी, जब मैं यंग होता ना तभी एकदम फिट और फाइन होता है, जैसे ऋतिक. हाँ आपकी रूम आ गई और मेरी भी. हाँ वो बराबर है, मेरी रूम आ गई, तुम्हारी रूम आ गई. लेकिन बेबी एक काम करते हैं, थोड़ी देर थोड़ी गपशप कर ले, बहुत अच्छा लगता है. हाँ थोड़ी गपशप. इतनी. हाँ चलो. तुम्ही हे सगळं हा हसमुख भाई, दिस इज रिडिक्युलस. अहो दिवसा डोळे हा माणूस माझ्या रूम मध्ये घुसलाय आणि माझ्या सामानाची झडती घेतोय. तुम्हाला माहितीये काल रात्री सुद्धा हा माणूस इथे आला होता. खरं तर मला तेव्हाच डाऊट आला होता. लाज कशी नाही वाटत हो तुम्हाला? काय शांत बेबी, शांत. ए तारा में अक्कल छे के नहीं है? और तेरी हिम्मत कसी झाली है इसके रूम में आने की? ए बघा हसमुख भाई, तुम्ही माझं ऐकून घ्या आधी. ए चुप. तो पुलिस को बुलाऊंगा मैं अभी. करेक्ट आहे, याला ना शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा मला? वा रे वा. अहो त्रिवेदी शेठ, तुम्ही हिला विचारा हा सगळा काय प्रकार आहे तो. ए क्या? आणि शू बाक्या छे तो? अहो त्रिवेदी शेठीच्या बॅगेमध्ये एक सुद्धा जुना कपडा नाही, सगळे नवीनच्या नवीन कपडे. असं कधी असतं का? तुम्ही मला सांगा. ए ओ, ते माझे कपडे, मी काही वाटेल ते करीन त्याबरोबर. तुमची हिम्मतच कशी झाली माझ्या कपड्यांना हात लावायची? ते काही नाही, मी ना सोडणार नाहीये तुम्हाला. बेबी गुस्सा थूक दो, पान की तरह गुस्सा थूक दो. चलो थूको. हसमुख भाई, ते काही नाही. या माणसाने माझ्या रूम मध्ये येऊन माझ्या पर्सनल गोष्टींना हात लावलाय. तुम्ही विटनेस आहात हसमुख भाई. हाँ बेबी, 101% मैं બધું જોયું છે. हाँ, और इसको सजा मिलेगी, बराबर मिलेगी. अरे पण सजा कसली? माझं ऐका तरी तुम्ही. हसमुख भाई, ह्याचे सगळे प्रताप त्याच्या घरच्यांना कळलेच पाहिजे. बघा तुम्ही. चला तुम्ही. अहो, ऐका. चला, या. चला. माझ्या घरच्यांना. चला. तामिनी, या तुम्ही आधी इकडे. तामिनी, वहिनी तुम्ही बाहेर या आधी. अगं काय झालं? तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर या. अगं काय?
या इकडे. घरात चोर शिरल्यासारखी काय अशी धावत आलीस खाली? तेच तर, मी पण किती घाबरले. चोरच घुसलाय वहिनी, पण तो कोणी बाहेरचा नाहीये, आपल्या घरातलाच आहे. घरातला? अगं काय बोलतेस तू? कोणाबद्दल बोलतेस? सांग तरी. वहिनी तुम्ही किती भोळ्या आहात हो. आणि मग तुमचा हा दीर का असा आहे? तो त्याने काय केलं? आता स्पष्ट सांगशील का काय ते? तेच तर, अगं काय झालंय दादा, काय झालंय? कामिनी, हा तुझा भाऊ आहे ना, आणि तुमचा दीर जो सतत ना सज्जनपणाचा मुखवटा घेऊन वावरत असतो ना, त्याच्या मनात किती पाप आहे ना ते दाखवणार आहे मी तुम्हाला आज. काय रे मोहन, काय ऐकते मी हे? नाही वहिनी, तुम्ही अजून काहीच ऐकलं नाहीये. मी आल्यापासून बघतेय हा माणूस सतत माझ्या मागे मागे असतो. काहीतरी कारण काढून रात्री बेरात्री माझ्या रूम वर येतो. विचारा हिला, कामिनीला. कामिनी, खरं सांग. बघा वहिनी, मी आता वॉकला गेले होते, तिथंही हा माझ्या मागे मागे आला. चोरून बघत होता मला. आणि आता तर ना हद्द पार केली या माणसाने. काय केलंय दादाने? अहो मी खरंच काय नाही केलं हो, माझं जरा ऐक. शट अप, काही बोलू नका तुम्ही. माझं बोलणं व्हायचंय अजून. वहिनी, तुम्ही हवं तर ना आत्ता माझ्या रूम मध्ये येऊन बघा. या माणसाने माझी अख्खी रूम अस्ताव्यस्त करून टाकली. तुम्हाला माहितीये, मी रूम मध्ये नाहीये हे बघून हा माणूस माझ्या रूम मध्ये घुसला आणि ना माझ्या सामानाची झडती घेत होता. बघा बघा, अजूनही त्याच्या हातात माझेच कपडे आहेत. वहिनीशी, वहिनी, तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर हसमुख भाईने विचारा. सच्ची बात है, मैंने देखा है मोहन को उसकी बैग चेक करते हुए. भराई लड़की के रूम में जाने की हिम्मत कैसे हुई तेरी मोहन? नाही, मी मान्य करतो की मी यांच्या रूम मध्ये गेलो होतो, पण मी चोरी नाही केली. बायकांचे कपडे चोरून मी काय करू? तुझे पता है तूने क्या किया है? मैं अभी पुलिस को बुलाता हूँ. त्रिवेदी सेठ, प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. असं नका करू प्लीज. अगं मधुरा, हा मोहन बावळटच आहे. तो वागला असेल तसा, पण त्याच्या बदल्यात मी माफी मागते तुझी. त्याला एक संधी दे प्लीज, माफ कर त्याला. अगं वहिनी, तुला कळत नाहीये. तू अगं गप्प बस रे. तुझ्या अशा वागण्यानेच आम्हाला हे सगळं करावं लागते. अहो पण मला संधी तर द्या एक बोलण्याची. तुझे पता है तूने क्या किया है? मैं अभी पुलिस को बुलाता हूँ. हसमुख भाई, नको. आत्ता आपण पोलिसांना, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. हसमुख भाई, या माणसाला जर आत्ता सोडून दिलं ना तर ह्याची हिंमत अजून वाढेल. तुम्ही सांगा हसमुख भाई, माझ्यासारख्या परक्या स्त्रीच्या रूम मध्ये येऊन माझ्या बॅगेला हात लावण्याची हिंमत कशी होते या माणसाची? सही बात है. आणि तेही असले घाणेरडे कपडे. शी! अरे घोडबोले मॅडम, मी इथे काय करत आहे? अष्टपुत्र, तुम्ही मला म्हणाला होता की घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता कळलं मला की तुम्ही घरी का थांबलात. शी! अहो घोडबोले मॅडम, अरे इधर भाग रहा है. मॅडम ऐका. मॅडम मॅडम, मैं पुलिस को फोन करता हूँ. हसमुख भाई, कृपा करा, असं काय करू नका हो. माफ करा हो त्याला. मधुरा, तू तरी सांग ना बाई. त्याच्या वतीने मी ग्वाही देते, तो पुन्हा असं करणार नाही. माफ कर त्याला प्लीज. वहिनी, तुम्ही नका माफी मागू. मी तुमच्याकडे बघून शांत राहते, ठीक आहे? हसमुख भाई, नका पोलिसांना फोन करू. ठीक है, अगर कुछ भी हुआ ना तो मुझे फोन करना है. मॅडम 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 ऐका. मॅडम मॅडम प्लीज थांबा. मॅडम प्लीज थांबा. का थांबू? अष्टपुत्र, मी सगळं पाहिलंय, सगळं ऐकलंय, आणि जे काही ऐकलंय ना त्यातून मला व्यवस्थित अर्थ काढता येतो, एवढी समज आहे मला. मॅडम, जे आपण पाहतो, जे ऐकतो ते प्रत्येक वेळेला खरं असतंच असं नाही. तुम्ही ऐकून तर घ्या. अष्टपुत्र, तुमचं खरं रूप समोर आलंय. तुम्ही सगळे पुरुष ना सारखेच,
सुंदर स्त्री समोर दिसली की पाय घसरलास तुमचा. अहो मॅडम, सॉरी टू से अष्टपुत्रे, पण मला वाटलं होतं की तुम्ही फार वेगळे आहात, पण नाही, तुम्ही सगळे सारखेच. पण काय तुम्ही खूप चिडलात म्हणून तुम्ही काहीही बोलताय. पण ऐकून तर घ्या, जे प्रत्येक वेळेला आपण बघतो ऐकतो ते खरं असतंच असं नाही. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. सांगायची संधीच देत नाही आहात तुम्ही. बरोबर, हा पण पुरुषाचाच गुण. गुंडाळून टाकायला तुम्ही सगळे पुरुष एक्सपर्ट असता. अहो आता सगळे तर्क तुम्हीच लावणार आहात का? आता किमान ऐका तरी. काय बोला ना. अहो मला वाटलं तुम्ही म्हणाल काहीतरी बोला म्हणून मी थांबलो. बोला. अहो ती जी बाई आहे ना मधुरा, ती म्हणजे अहो तिच्याबद्दल मला ना मेजर डाऊट आहे. अष्टपुत्रे प्लीज, उगाच मला बरं वाटेल ना म्हणून काही एक बोलू नका. अहो अहो खरंच सांगतोय मॅडम, ती बाई मालकाला अपेक्षेपेक्षा जास्त भाडं देते. तिने आमचंही 6 महिन्याचं भाडं भरलं मॅडम. मला याचं कारणच नाही कळू शकत आहे. बरं ते सोडा मॅडम, हल्ली कायदे इतके कडक आहेत, भाडे करून ठेवताना आयडी प्रूफ पाहावं लागतं, तेही मालकाने पाहिलेलं नाहीये. अहो त्याला काय मॅडम, जास्त भाडं मिळत आहे म्हणून त्यांनी तिला भाडे करून ठेवलंय आणि तिच्या भोवती लाळघोटेपणा करत फिरतोय. अहो मॅडम पण आपणच काळजी घेतली पाहिजे ना. उद्या ते सिनेमात दाखवतात तसं ती काय म्हणजे गुंड असली, आंतरराष्ट्रीय टोळीतली कोणीतरी असली तर काय करायचं? म्हणजे आपण जबाबदारी घेतलीच पाहिजे ना, किंवा आपण खबरदारी तरी घेतली पाहिजे. खरंच? पण मालकाने यातलं काही कसं चेक केलं नाही? अहो मॅडम, तो सर्व पुरुषांसारखाच आहे ना, लाळघोटेपणा करणारा. पण मी नाहीये ना तसा. अष्टपुत्र तुम्ही खरं बोलताय? अहो मॅडम, अजूनही विश्वास बसत नाहीये का तुमचा? मी मुद्दाम तिच्या रूम मध्ये गेलो, तिच्या सामानात काही सस्पिशियस मिळतंय का बघायला. तेवढ्यात ती तिथे आली आणि तिने सगळं चित्र उलटवूनच टाकलं माझ्यावर. बापरे, तुम्ही काय विचाराने हे केलं आणि मी हे सगळं भलत्याच ट्रॅकवर घेऊन गेले. हाच ट्रॅक ना, की एखादी सुंदर स्त्री दिसली की मोहन अष्टपुत्रे लागला तिच्या मागे. हीच इन्सिक्युरिटी आली ना तुमच्या मनात. पण गोडबोले मॅडम, तुम्ही सोडून माझ्या मनात कोणाचाही विचार कधी आलेला नाही आणि येणारही नाही. पण मग माझ्याबद्दल तरी काय विचार करताय? हा, ते तरी सांगा. म्हणजे हे तुम्ही अशा एकदम चिडता किती मॅडम, म्हणजे चिडल्यावर कसं बोलता तोच विचार करत होतो. म्हणजे माझं रागवणं आणि चिडणंच दिसतं का तुम्हाला? नाही तसं नाही मॅडम, म्हणजे आता काल तुम्ही जेव्हा आलात तर चष्मा न घालता किती सुंदर दिसत होतात मॅडम तुम्ही. खरंच सांगतो, खूप सुंदर दिसत होतात. काहीतरीचा तुमचं. खरं बोललं तरी तुमचा विश्वास बसत नाही तर काय करणार मॅडम? नाही तसं नाही, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि अष्टपुत्रे, जरी हे तुम्ही काळजीपोटी केलं असेल तरी कोणत्या तरी अनोळखी मुलीच्या रूम मध्ये जाऊन तिची बॅग चेक करणं, दॅट्स नॉट राईट. इट्स अ प्रायव्हेट स्पेस. आणि तुम्ही तुमच्या मालकाला सांगा ना की तिचे डॉक्युमेंट्स मागून चेक करायला. मालकाचं काय चाललंय तुम्ही बघितलं ना मॅडम. पण ही आयडिया चांगली आहे, तिचे डॉक्युमेंट्स चेक करायला पाहिजेत. मी सांगतो मालकाला, आणि त्यांनी नाही केलं ना तर मी स्वतः करीन. पण मॅडम, हे एवढं सगळं काम मी दिवसभरात करायचं म्हणजे ते क्लासला यायला. हा नका येऊ. थँक्यू मॅडम. निघू मी? आणि मी चिडले तुमच्यावर, सॉरी. अहो नाही मॅडम, येऊ? नीट जा.